सर्व टीमची ओळख करून देतो. स्मिता मॅडम, निर्माते डॉक्टर रसिक कदम सर, वैष्णवी, प्राजक्ता हळंगर आणि देवदत्त नागे. तर गेल्या काही दिवसांपासून आम्ही जोरदार प्रमोशन करत आहोत घबाडकुंड चित्रपटाचं. काल आम्ही कोल्हापुरामध्ये होतो. कोल्हापुरात सुद्धा आम्ही तिकडे घबाडकुंड ह्या फर्स्ट मराठी युनिव्हर्सचा एक भाग आहे. याच्यामध्ये माझं जे पात्र आहे ते रंगी नावाचं आहे, जे बऱ्यापैकी खुंखार नेगेटिव्ह असं आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या भावनांचा कल्लोळ आहे. सिनेमा 19 जूनला रिलीज होते. तुम्हाला पाहायला मिळेल की त्याच्यात कशा कशा प्रकारे रंगी डेव्हलप होत जाते किंवा आधी आणि नंतर रंगी कशी दिसते, या सगळ्या गोष्टी त्यात तुम्हाला फार छान पद्धतीने पाहायला मिळतील. निर्माता घबाडकुंड, सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आमचे पहिल्या मराठी युनिव्हर्सच्या बद्दल माहिती जाणून घेत आहे. तसं सांगलीचं मनोरंजन क्षेत्राशी नातं खूप वेगळं आहे. व्यावसायिक रंगभूमीची जन्मभूमी आणि जन्मभूमी आहे सांगली. विष्णुदास बाबेंनी जे 1843 मध्ये पहिलं सीता स्वयंवर हे व्यावसायिक नाटक हे सांगलीच्याच भूमीतून दिलेलं आहे. त्याच्यामुळे सांगलीकर रसिकांना तुमच्या मार्फत आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तशीच क्रांती जी 1843 मध्ये घडली होती, तशीच क्रांती आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये घडू पाहतीये. 19 जूनला पहिला मराठी युनिव्हर्स येतोय आणि तो तुमच्या माध्यमातून सांगलीकरांपर्यंत पोहोचावा. सांगलीकर सुजाण आहेतच, चांगल्या गोष्टींना त्यांनी नेहमी स्वीकारलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून ते पोहोचलं तर ते नक्कीच आम्हाला खूप चांगला प्रतिसादही देतील. थँक्यू. सर्वात प्रथम सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू म्हणेन, आभार मानेन तुमचे की तुम्ही आमच्या चित्रपटाची माहिती आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतायत. त्यामुळे थिएटर्स हाऊसफुल होणार आहेत. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर मालकीण नावाचं कॅरेक्टर मी करते या फिल्ममध्ये आणि त्या कॅरेक्टरचे 2 पैलू आहेत. एक पैलू त्याचा असा आहे की पूर्वीच्या काळी मुलींची जशी लवकर लग्न व्हायची आणि लहान वयात त्या प्रेग्नंट असायच्या. सो ती गरोदर मुलगी आहे आणि तिला काय काय सिच्युएशन्स फेस कराव्या लागतात, तिला तिच्या बाळासाठी किती फाईट करावी लागते, असं एक थोडक्यात ते कॅरेक्टर आहे. याच्यासाठी मला एक वेगळा अभ्यास यासाठी करावा लागला की आई ही भावना काय असते किंवा एक प्रेग्नंट बाई काय फेस करत असते, कुठल्या सिच्युएशन मधून जात असते 9 महिने, आणि अशा वेळी जर तिच्यावर अटॅक होतोय तर ती किती जास्त प्रोटेक्ट करेल बाळाला आणि कशा प्रकारे करेल. ह्या सगळ्या भावना शिकण्यासाठी मला डॉक्टरनाही फोन करावा लागला की नक्की काय काय होत असतात, तिच्या बॉडीमध्ये चेंजेस, इमोशनली काय काय चेंजेस होत असतात. सो बऱ्याच गोष्टी शिकवून गेलं हे कॅरेक्टर आणि 19 तारीखला अजून काही सरप्राइजेस मिळतील. तुमचे आभार. छान वाटतंय मोठ्या संख्येने तुम्हाला इथे पाहून. घबाडकुंड ही एक अद्भुत, रहस्यमय, थोडीशी भीती दाखवणारी, तुम्हाला गुंतवून ठेवणारी, अनेक व्यक्तिरेखांची एकमेकांमध्ये गुंतवणूक असणारी आणि यातून एक पुढे काहीतरी नवीन कथा येईल असा आस ठेवणारी कथा आहे. कथा अत्यंत उत्तम आहे. आधीचा चित्रपट आहे आल्याड पलाड, त्यातलं जे संदीप पाठक करतोय ते दिल्या हे पात्र आहे, ते बदलून या चित्रपटात आलेलं आहे आणि त्याच्या बायकोचा रोल मी करते आहे. तर या चित्रपटात अनेक प्रतलावरची ही सगळी पात्र आहेत. त्यातलं वास्तववादी पात्र माझं आहे, वास्तववादी आहे. तिला राग, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे जोडले गेलेले आहेत. तिला सगळ्या गोष्टींची आवड आहे, हौस आहे आणि ती दिल्याला कुठल्या गोष्टीसाठी प्रेरित करते आणि त्यामुळे त्याचं आयुष्य कसं बदलून जातो, तो कुठून कुठे पोहोचतो, ह्या सगळ्याची कथा म्हणजे घबाडकुंड आहे. तर मी कुठेही गेलो तरी माझे पत्रकार मित्र आणि माझे पोलीस मित्र याचे नेहमी आभार मानत असतो. आमच्या मनात काही विचार साचलेले असतात, काही शब्द साचलेले असतात, ते आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवता येत नाही, पण तेच विचार तुमच्या मार्फत प्रत्येकापर्यंत तुम्ही पोहोचवता, हे खूप मोठं कार्य आमच्यासाठी तुम्ही करता. त्याबद्दल खरंच मनापासून आभार. प्रीतम एस के पाटील हा एक खूप गुणी दिग्दर्शक आहे
आणि त्याला म्हणतो ना की सोन्याला अजून झळाळी मिळते, ते म्हणजे आमचे डॉक्टर रसिक कदमसे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या दोघांनी मिळून घबाडकुंडचा एक घाट घातलेला आहे, जो पहिल्यांदा मराठीमध्ये सिनेमॅटिक युनिव्हर्स या नावाने येतोय. आणि त्याच्यामध्ये खंगरी हे एक रांगडं जे व्यक्तिमत्व जास्त आहे, असा तो खंगरी मला साकारायला मिळतोय. याच्यासारखं मोठं भाग्य कुठलंच नाहीये. सो खूप बरं वाटतं. आज मला वाटतं इतर आपण ठिकाणी सगळ्यांना भेटलोच आहोत, पण ही संख्या जरा अजून 2 पटीने तरी जास्त वाटते. सो खरंच तुमचे खूप मनापासून आभार. एवढं तुम्ही सगळेजण या इथे आलात. धन्यवाद. हा मराठीतला पहिला युनिव्हर्स आम्ही घेऊन आलेलो आहे. युनिव्हर्स म्हणजे एका चित्रपटातनं एक कॅरेक्टर दुसऱ्या चित्रपटात येतं आणि त्या चित्रपटातले कॅरेक्टर पुढं अशी शृंखला गुंफली जाते, त्याला युनिव्हर्स म्हटलं जातं. जसं मार्वल हे सर्वज्ञात एक्झाम्पल आहे याचं. तर घबाडकुंड हा पहिला मराठी युनिव्हर्स आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगलीकर रसिक प्रेक्षकांना ही विनंती करतो की 19 जूनला हा चित्रपट तुम्ही अनुभवण्यासाठी चित्रपटगृहातच किती ठिकाणी रिलीज होते हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्र आणि वर्ल्ड वाईड 7 देशांमध्ये 19 जूनला रिलीज होतो. सेट कसा होता आणि किती दिवस चित्रपट बनवण्यासाठी? सेट आपण 22,000 स्क्वेअर फीटचा सेट शिवापूर येथील इथे उभा केला होता. सेट बनवण्यासाठीच आम्ही जवळजवळ 2.5 महिने लागले होते आम्हाला आणि चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण हे साधारण 35 दिवसात आम्ही पूर्ण केलं. नमस्कार, मी देवदत्त नागे. प्रीतम एस के पाटील जो आपल्या घबाडकुंड या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, तो माझा खूप जुना मित्र. त्यांनी अगोदर मला 2 चित्रपटांसाठी सांगितलं होतं, पण ते कॅरेक्टर्स मला भावत नव्हती. पण मला प्रीतमबरोबर काम तर करायचं होतं. खूप सिलेक्टेड असं काम करतो मी. आणि जेव्हा त्यांनी मला घबाडकुंडबद्दल सांगितलं की दादा खंगरी हे कॅरेक्टर मी तुझ्याकडे बघून लिहिलंय, तेव्हा मला त्या कॅरेक्टरचा पूर्ण अभ्यास केला. ते खूप छान असं कॅरेक्टर वाटलं, जे रांगडं आहे, काहीतरी त्याचं ध्येय आहे, ते गाठायचा तो प्रयत्न करतोय आणि त्यासाठी काय काय करतोय सगळ्या गोष्टी घबाडकुंड या चित्रपटामध्ये समाविष्ट आहेत. सो सगळेजण आपण वाट बघतोय ते म्हणजे 19 जूनची. कारण घबाडकुंड हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण त्याच्या घबाडकुंड चित्रपट निर्माण करताना जे इफेक्ट्स जे त्याला दिलेले आहेत ते खरंच खूप छान आहेत. जसे की VFX जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणात आणि बऱ्याच प्रमाणात वापरलेलं आहे. जे आपण बॉलिवूडमध्ये टॉलिवूडमध्ये जसं आपण VFX बघतो तसेच VFX या इथे आहे. प्लस साऊंड इफेक्ट जो आहे तो साऊंड इफेक्ट खूप उच्च प्रतीचा आहे आणि तुम्हाला एक चांगला अनुभव देणार आहे. आणि हा जो अनुभव तो तुम्हाला मोबाईलमध्ये नक्कीच तो मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं, फक्त थिएटरमध्ये जाऊन हा तुम्ही अनुभव घ्यावा. कारण आम्हाला हे मैत्रीचं प्रेमाचं घबाड मिळालेलं आहे. मी माझ्या कुटुंबाला प्रत्येकाला सांगतो की तुम्ही 19 जूनला तुम्ही थिएटरमध्ये आलात तर तुम्हाला करमणुकीचं घबाड मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. जे घबाडकुंड म्हणजे ॲक्शन, थ्रिल, ॲडव्हेंचर, इमोशन, कॉमेडी सगळ्याचा असा मस्त एक छान असा भरणा आहे. सो त्यासाठी तुम्हाला फक्त एक की आपलं ह्या भरण्यासाठी तुम्हाला थिएटर्स भरायचे आहेत. सो आवर्जून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की 19 जूनला प्लीज फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन घबाडकुंडचा अनुभव घ्या. धन्यवाद. नमस्कार सांगलीकर, रामराम. मी अभिनेता संदीप पाठक आणि आज मी सांगली शहरामध्ये आलेलो आहे घबाडकुंड या आमच्या मराठी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी. येत्या 19 जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट फर्स्ट मराठी युनिव्हर्स आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही फर्स्ट मराठी युनिव्हर्स फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खूप आवडेल. हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि मराठी प्रेक्षकांना हॉरर, थ्रिलर, ॲडव्हेंचर, ह्युमर हे सगळे जॉनर जे आहेत ते खूप आवडतात आणि आम्ही हा चित्रपट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स या नावाने सगळीकडे प्रमोट करतो आहोत. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स म्हणजे थिएटर एक्सपिरियन्स. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन त्या स्क्रीनवर जे दिसणार आहे आणि तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला ऐकू येणार आहे ते वरच्या दर्जाचं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही
OTT किंवा टी व्हीवर येईल याची वाट बघू नका. तुम्ही चित्रपटगृहात सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघायला जा. ही फॅमिली एंटरटेनमेंट आहे. लहान मुलांनाही तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आम्ही घाबरणार आहोत या चित्रपट पडद्यावर. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला घाबरलेलं बघून तुम्ही हसणार आहात, तुम्ही सिनेमा एन्जॉय करणार आहात. त्याच्यामुळे ही फॅमिली एंटरटेनमेंट आहे. एकटे जाऊ नका, अख्ख्या वराडाला चित्रपटाला घेऊन जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कथानक ग्रामीण बाज मात्र गोष्ट त्याची ग्रामीण आहे, पार्श्वभूमी ग्रामीण आहे. पण आज आपण कोकणामध्ये बघतो किंवा इतर अनेक ठिकाणी भूताच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत असतो. आपण थ्रिल सस्पेन्स असतो त्याच्यामध्ये. तसंच सस्पेन्स या चित्रपटामध्ये सुद्धा आहे. आणि ही फिल्म कुठली इन्फ्लुएन्स नाही की ह्या चित्रपटांवरून घेतला आहे, साऊथच्या बॉलिवूडच्या नाही, कुठल्या साहित्यातल्या कथेवरनं आधारित आहे नाही. ही कम्प्लीट नवीन कोरी करकरीत फिल्म आहे. गोष्ट अत्यंत नवीन आहे. यापूर्वी तुम्ही असं होणार नाही की यापूर्वी असं काही बघितलं नाही. हा अगदी नवीन चित्रपट आहे जो मराठीला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.